अपेक्षा हाच माणसांच्या जीवनाचा आधार बनली. अपेक्षा ही माणसाची प्रेरणा बनलेली आहे आणि अपेक्षांच्या प्रेरणेतूनच माणूस आज काय करतोय, प्रत्येक कृती करतोय. आम्ही संवेदनशील कशाच्या बाबतीमध्ये आहे, आमच्या अपेक्षांची. जर तुम्हाला असं वाटतंय की अपेक्षा महत्त्वाच्या आहे, तुम्ही समोरच्याच्या अपेक्षांचा पण विचार केला, पण असं नसतं. जेव्हा तुमच्या अपेक्षा कुठेतरी पूर्ण होतील किंवा होत आहे तेव्हाच तुम्हाला समोरचा दिसतो आणि जो तुमचा अपेक्षा पूर्ण करतो तोच विश्व. जर तुम्ही अपेक्षांवर प्रेम करता, अपेक्षांनी नाती बनवता, तेव्हा सहजरित्या तुम्ही भरकट. अपेक्षा करणं म्हणजे काय हो, आपल्या मनात जे येते ते पूर्ण करणं. मित्रांनो, अपेक्षा ह्या माणसाला बोनट होतात, अविकसित. खरी जी सुधारणा आहे ती आपल्यात करणं गरजेचं आहे. तुम्हाला अपेक्षा आहे ना, तर स्वतःमध्ये सुधारणा करा. तुमच्या अपेक्षा मारू नका, त्यांना गुदमरू नका, त्यांची फक्त दिशा वाढवा. अपेक्षाच जे एक प्रकारे दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न, तो जसा आहे तसा तुम्हाला पसंत नाहीये. मग ती वस्तू असेल, परिस्थिती असेल, व्यक्ती असेल, काही पण असेल, तुम्ही ते मॉडिफाय करा. समोरच्याचं दिसणं बदलवण्याच्या ऐवजी आपलं असणं बदलव. दुसऱ्यासाठी स्वतःला बदलवणं म्हणजे प्रेमात पाडणं. आणि आपण स्वतःमध्ये आनंदासाठी सुधारणा करणं म्हणजे प्रेम बनणं आहे. इतरांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे त्यांना सुधारण्याचा प्रयत्न. म्हणजे कधी शक्य, कधीच कोणी सुधारत नाही, म्हणजे स्वतःला सुधारू शकतो. हे शक्य आहे की आपण अपेक्षा ज्या ठेवतो, अपेक्षांच्या माध्यमातून आपण अपेक्षा ठेवतो, म्हणजेच आपण समोर जे काय आहे तेच नाकारतो. आता जे आहे माझ्या आजूबाजूला ते मला नको आहे, म्हणजे अपेक्षा आहे. खरी मुक्ती तेव्हा आहे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा, स्वतःचं जीवन सुधारा, स्वतःकडून अपेक्षा करा. मग स्वतःकडून अपेक्षा करणं म्हणजेच काय आहे, रूपांतरण. जे काही तुम्हाला करायचं स्वतःच्या बाबतीत करा, आत्मरूपांतरण करा, हीच मुक्ती आहे. अपेक्षांपासून मुक्ती म्हणजेच स्वतःकडून अपेक्षा करणं, आणि ही सर्वात मोठी मुक्ती आहे आणि हीच तुमच्या जीवनातील सर्व ही शक्ती. मित्रांनो, अपेक्षा हाच माणसांच्या जीवनाचा आधार बनली. अपेक्षा ही माणसाची प्रेरणा बनलेली आहे आणि अपेक्षांच्या प्रेरणेतूनच माणूस आज काय करतोय, प्रत्येक कृती करतोय. एकतर तो भ्रमित होऊन करतोय आणि जागृत झाला तर अपेक्षांच्या बाबतीमध्ये जागृत. आम्ही संवेदनशील कशाच्या बाबतीमध्ये आहे, आमच्या अपेक्षांची. आम्ही करुणावान कोणाच्या बाबतीमध्ये आहे, स्वतःच्या अपेक्षांच्या बाबतीत. जर तुम्हाला असं वाटतंय की अपेक्षा महत्त्वाच्या आहे, तुम्ही समोरच्याच्या अपेक्षांचा पण विचार केला, पण असं नसतं. आम्ही आमच्या अपेक्षांच्या बाबतीमध्ये फार काय असतो, संवेदनशील असतो, फार कोमल असतो, फार नाजूक असतो. पण समोरच्याच्या काय अपेक्षा आहे त्या आम्हाला दिसत पण नाही. आमच्या अपेक्षांच्या ढगामध्ये आम्हाला पलीकडच्या अपेक्षाने तोच दिसत नाही किंवा अपेक्षा कवा दिसत. जेव्हा तुमच्या अपेक्षा कुठेतरी पूर्ण होतील किंवा होत आहे तेव्हाच तुम्हाला समोरचा दिसतो आणि जो तुमचा अपेक्षा पूर्ण करतो तोच विश्व. बाकीचे दिसत नाही, किती पण सुंदर असो, किती पण गुणवान असो, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा तो तुम्हाला गुणवान वाटतो. समजा आपण जर बाहेर गेलो, कधी कॉलेजच्या बाहेर म्हणा, हॉटेलवरती, जिथे सगळे हे प्रेमी जन एकत्र आलेले असतात, सगळं कॉन्ट्रॅक्टरनीच घेतलेलं असतं, बरोबर की नाही. बरं, अख्ख्या आयुष्याचं प्रेम ते कॉलेजमध्ये संपून टाकतात, नंतर काही शिल्लक नंतर करायचं म्हटलं तरी होतच ना. म्हणजे भावना मरून गेल्या, माझं जन्माला यायच्या आत मरून गेल्या. अपेक्षारूपी कवसाने त्या मारून टाक. मित्रांनो, तर त्या जोडप्यांमध्ये, त्या मुलामुलींमध्ये तुम्ही जर कधी ऑब्झर्वेशन केलं, कधी कधी त्या मुलाकडे पाहिल्यावर खेळ असेल, त्याच्याबरोबर एक सुंदर मुलगी फिरत असते. म्हणजे कधी आवडच करीत नसेल, का बरं त्या मुलीला तो आवडतो, कारण तो तिची अपेक्षा पूर्ण करतो. तू किती छान आहे, तू किती सुंदर आहेस, तू ह्या साडीमध्ये, ह्या कपड्यांमध्ये, त्या कपड्या, तिला मोबाईल घेऊन देईल, तिला हे करेल, काय करेल, रात्रंदिवस काय कष्ट करेल, चोऱ्या करेल, पण तिचं पुरं करेल. असा मुलगा मुलींना केरी. आणि इथं आपण असं पण बघतो, इंटरनेटवर असे खूप जोडपे आहे, एक दक्षिणायन एक उत्तर आहे, एकत्र आलेलं असतं. नंतर तर मुलाला एक पुटीचं पॅकेज. हे जे नाते आहेत हे अपेक्षांमुळे आहे. जर तुम्ही अपेक्षांवर प्रेम करता, अपेक्षांनी नाती बनवता, तेव्हा सहजरित्या तुम्ही भरकट. ज्यावेळेस तुम्ही अपेक्षा करता, अपेक्षांनी तुम्हाला असं वाटतं की आमचं जीवन फार सुंदर आहे, कारण समोरचं तुमच्या काय करतोय, हां, अपेक्षा काय करतोय,
पूर्ण. अपेक्षा करणं म्हणजे काय हो? आपल्या मनात जे येते ते पूर्ण कर. बरं, आपल्या मनात काय काय येतं असं तुम्हाला चांगलं नाही, विशेष करून रात्री झोपल्यावर चांगलं कर. आपल्या मनात दिवसभर काय काय, कधी कधी आपल्या मनात येऊन गेलं पण आपल्या लक्षात पण नसतं, रात्री स्वप्नात दिसतं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या माणसांच्या खूप जवळ गेलात आणि त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये यावं अशी तुमची अपेक्षा होती, ते कोणी पण असेल, मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून, जीवनसाथी म्हणून, कोणी पण असेल. तर आज तेच तुम्ही मागं वळून बघता की ज्याच्याबरोबर तुम्हाला आयुष्यभराचं जीवन त्यांच्यासोबत आपल्याला साजरं करायचं आहे, घालवायचं आहे, त्यांचं आजचं जर आयुष्य बघितलं की 3 वर्षापायी त्यांचे 2 घटस्फोट झाले. जेव्हा तुम्ही मागं वळून बघता, बरं झालं मी वाचलो, माझ्यावर पण ही वेळ झाली. एकदा कळलं की अरे ज्याच्याबरोबर किंवा ज्याच्याबरोबर मला लग्न करायचं होती पळूनच गेली लग्नामध्ये, किंवा तो पळूनच गेला. तेव्हाच मला शंका आली, तू कॉलेजमध्ये वाचून. म्हणजे परमेश्वराने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्याने असं बऱ्याच वेळा बरं वाटतं, नंतर उशिरा कळतं की आपल्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या, हे देवाने काय केलं, बरं केलं, चांगलं केलं. तुम्हाला परमेश्वर मुकेश अंबानीच्या घरात जन्माला घातलं असतं आणि त्याला अनंत अंबानी बनवलं असतं तर तुमच्यापैकी किती जणांना आवडेल? काहींना आवडेल. मित्रांनो, अपेक्षा ह्या माणसाला बोलणं ठेवतात, अविकसित. आणि अपेक्षांच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी दुसऱ्याच्या सुधारणेची अपेक्षा करतो, स्वतःची नाही. मी आहे तसंच राहणार, पण बदल कोणामध्ये झाला पाहिजे, समोरच्या. बरोबर, गमतीने आपण नेहमी सांगतो, प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो तुमची कलर सेन्स बरोबर नाही, तुम्ही असे कपडे घालत. तो म्हणतो हो का, मग पुढच्या वेळेस तिला शॉपिंगला घेऊन जाते आणि तसे कपडे घेऊन ये. तुम्ही हेअरस्टाईल असे नका करू, तुम्ही अशी का. मग तिच्या ओळखीच्या सलूनवाल्याकडे ते तशी हेअरस्टाईल करू ना. तुम्ही असं रेखत बोलत नका जाऊ, असं नाजूक बोलायचा. तो बिचारा नाजूक बोलायला सुरुवात, तर काळजी एवढी घेते ना की प्रेमच तेवढं का. तुमचे फूड चॉईस आहेत फार विचित्र. तुम्ही थोडासा नूडल्स खालचा, म्हणजे स्वतःचं पूर्ण जीवन त्याने काय केलं, बदलवलं. कुणासाठी? तिच्याच. तिला आनंदी व्हायला पाहिजे, कधी आनंदी व्हायला पाहिजे, एवढा सुधारला तो. तिच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी पूर्ण सुधारणा केल्या. आणि 1-2 वर्षांनी तो तिला जसा हवा होता तसा झाला. ती म्हणते तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले हो, मी ज्या माणसाला पसंत केलं होतं तो माणूस नाही आहे. जीवनामध्ये खरी जी सुधारणा आहे ती आपल्यात करणं गरजेचं आहे. तुम्हाला अपेक्षा आहे ना, तर स्वतःमध्ये सुधारणा करा. तुमच्या अपेक्षा मारू नका, त्यांना गुदमरू नका, त्यांची फक्त दिशा वाढ. असं आहे ना, ते असं का. आणि स्वतःकडं दिशा वळून तुम्हाला काय वाटतं, सगळ्या जगाने लक्ष कोणाकडे द्यावं, कोणाकडे द्यावं, तुमच्याकडं आहे की नाही. उदूपणाचा व्हावा तुमचं, सगळीकडे बोन चमकावं तुम्ही. बरोबर आहे का, बरोबर आहे की नाही. मग पहिलं तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या ना. पण आम्ही जेव्हा सुधारणा करण्याचा विषय काढतो तेव्हा आमचं लक्ष स्वतःसून सगळ्या जगाकडे असतं. खरं की खोटं आहे? मग सद्गुरू आम्हाला तेच सांग, अपेक्षाच जे एक प्रकारे दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न, तो जसा आहे तसा तुम्हाला पसंत नाही आहे. मग ती वस्तू असेल, परिस्थिती असेल, व्यक्ती असेल, काही पण असेल, तुम्हाला ते आहे तसं पसंत नाही आहे, तुम्ही ते मॉडिफाय करा. बरेच मुलं न्हाव्याकडे गेले की हेअरस्टाईल चेंज करण्याचा प्रयत्न करा, नंतर त्यांना पश्चाताप होतो, समजतो पहिले बरे हो, जास्त डीप कट मारला. मित्रांनो, म्हणजे आपण नको त्या गोष्टीवरती फार काय करतो, फोकस करतो, तिथे आपली ऊर्जा आणि आयुष्य काय करतो, खर्च ह्याच. आणि म्हणून समोरच्याचं दिसणं बदलवण्याच्या ऐवजी आपलं असणं बदलव. आपलं जे असणं आहे, आपण कशी आहे. बऱ्याच जणांना वाटतं लोक, काही लोकांचेच कसे काय प्रेमात पडतात बघ. काही लोक आहेत त्यांच्या
लोक दोनदा नाही तीनदा प्रेमात पडतात, माहीत असून तरी डबल प्रेमात पडतात. आणि आमच्यासारख्याचे का प्रेमात पडत नाही? त्यांच्यापेक्षा चांगली हेअरस्टाईल आहे, त्यांच्यापेक्षा चांगला पगार आहे, त्यांच्यापेक्षा चांगलं राहणं आहे, मग काय अडचण आहे? मित्रांनो, अडचण ही आहे की तुम्हाला अपेक्षा आहे. अपेक्षा हीच अडचण. पण अपेक्षा काय करते? जसं आहे तसं दुसऱ्यावर स्वीकारत दुसऱ्यासाठी स्वतःला बदलवणं म्हणजे प्रेमात पाडणं. आणि आपण स्वतःमध्ये आनंदासाठी सुधारणा करणं म्हणजे प्रेम बनणं. बघा, तुम्ही सुगंधाची अपेक्षा केली पाहिजे का सुगंध बनला पाहिजे? तुम्ही जर सुगंधी बनला तर मधमाशा आपोआप येतील. इतरांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे त्यांना सुधारण्याचा प्रयत्न, म्हणजे कधी शक्य, कधीच कोणी सुधरपी म्हणजे स्वतःला सुधारू शकतो हे शक्य आहे. कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही कोणापासून आहे? स्वतःपासून. बी जेव्हा स्वतःला गाळून घेते मातीमध्ये, स्वतः नष्ट होण्यास तयार होते, तेव्हा ती हजारो शेकडो बियांचं कणीस तयार करते. पण पहिलं बी स्वतःला काय करतं? ते असं मग कणीस दाखव आधी मग मी काढून दे. हा इकडे कसं आहे? तू आधी कणीस दाखव मग मी काढून दे. म्हणजे काय? तू आधी मला फळ दाखव, तुझा पगार दाखव, तुझी गाडी, तुझा बंगला, तुझी प्रॉपर्टी, तुझी जमीन, हे सर्व मला दाखव मग मी तयार. तुम्ही अनेक सिनेमे पाहिले असतील. त्या मुलीचा बाप त्या आपल्या मुलीच्या प्रियकराला म्हणतो, तू पुढच्या 6 महिन्यामध्ये 20 लाख रुपये कमवून आण, मग मी माझ्या मुलीचा हात तुझ्या हातामध्ये. मी त्याला दुसऱ्याचं मर्डर केल्याशिवाय दुसऱ्या पर्याय चांगल्या मार्गाने ते 20 लाख नाही मिळू शकत 6 महिन्यामध्ये. लोकांचं आयुष्य गेले. गमतीची गोष्ट काय आहे? गमतीची गोष्ट बाजूला ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की आपण अपेक्षा ज्या ठेवतो, अपेक्षांच्या माध्यमातून आपण अपेक्षा ठेवतो म्हणजेच आपण समोर जे काय आहे तेच नाकारतो. आता जे आहे माझ्या आजूबाजूला ते मला नको आहे म्हणजे अपेक्षा आहे. जे आहे ते मला आनंदाने स्वीकार आहे. अपेक्षांचं काय कारण आहे? अपेक्षांचं जे अंकुर आहे ते कुठं येतात? समोर जे आहे त्यात ती पसंत नाही, त्यात समाधान नाही. जिथे समाधान नाही तिथे अपेक्षा, तृप्ती नाही तिथे अपेक्षा आहे. एखादा मनुष्य प्रचंड म्हणजे त्यांनी पंचपक्वान्न स्वादिष्ट पक्वान्न खाल्लेलं आहे आणि तुम्ही त्याला काही पण दाखवा, आईस्क्रीम दाखवा, गुलाबजाम दाखवा, त्याला काही पण दाखवा, लॉलीपॉप दाखवा, काही तो म्हणतो थोड्या वेळा, आता जागा नाही. शौकीन असेल तर काय म्हणेल? थोड्या वेळा. जो अतृप्त आहे त्याला अपेक्षा आहे. म्हणजे अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही अतृप्त आहे. आणि अतृप्त आत्म्यांचं पुढे जाऊन काय होतं माहिती तुम्हाला? अतृप्त आत्मे हे भूत बनत असतात, सतत चिंतन करत असतात, सतत त्यांचे डोक्यामध्ये सतत भाव चालू असतात. अतृप्त आत्म्यांनीच हे जग काय केलेलं आहे? नरक बनवले. आणि म्हणून ते सांगता या अतृप्त आत्म्याचा जो पाया आहे तो अपेक्षा आहे. आणि म्हणून तुम्ही जर अपेक्षाच करायची तर स्वतःकडून करा. स्वतःला सुधारा, स्वतःच्या हातपायाला मजबूत बनवा, स्वतःला खाऊ पिऊ घाला, स्वतःला सशक्त बनवा. ज्या दिवशी मराल ना तर पहिलवान बनूनच मरा, पहिलवान राहूनच मरा, सिंह राहूनच मरा, शेळपट बनून जाऊ नका. जे काही बदल करायचे शारीरिक स्तरावरती स्वतःमध्ये करा, मानसिक स्तरावरती स्वतःमध्ये सुधारणा करा, बौद्धिक स्तरावरती स्वतःमध्ये बदल करा. स्वतःला चॅलेंज द्या. काय अपेक्षा करायची स्वतःकडून? तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा केल्या की तुमचा अतृप्त आत्मा जा. मग तुमच्या पुढच्या पिढीला तुमची नारायण नागबली तृप्त नेला असता तर आमचं पुढचं सगळं सोपं झालं असतं. हा त्यांच्या मानगुटीवर बसतो. माझ्या इच्छा पूर्ण का? आपण जीवनामध्ये काय जे काही मिळवायचं आहे ते स्वतःकडून मिळवा, स्वतःला मिळवून द्या. स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या साधनेने, तपाने आणि प्रचंड कष्टाने आपण स्वतःमध्ये ते निर्माण केलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये निर्माण करता तुमच्याकडून कोणीच हिरावून देऊ शकत नाही. तुम्ही दुसऱ्याकडून जर अपेक्षा केल्या हे बदललं, जरी समजा एखादं बदललं तर ते स्वतः रूपांतरित झालं आणि सुधारलं. तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये सगळे बदल झाले.
मग ते असं होतं, भौरेनी फुला खिलाया फूल और फूल को ले गया राजकुमार. एक जण ते फुल उमलवतो आणि भलतं तुळू घेऊन जातो. एखादा संपत्ती निर्माण करतो, प्रॉपर्टी निर्माण करतो, एखादं संशोधन करतो. तुम्ही पाहिलं असेल ना, दे धक्का पिक्चरमध्ये संशोधन याचं आणि बलदाचं संशोधन घेऊन जात. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की बाग सुंदर पिकवता आणि आता उद्या हार्वेस्टिंग करायची असेल, आदल्या दिवशी चोर अख्खी फळं घेऊन जात. म्हणजे नुसतं पिकवता पण नाही आला पाहिजे, तो बाहेर नको आहे, तुमच्यात पिकवता. कौशल्य निर्माण झालं, तुमच्यामध्ये बदल निर्माण झाले पाहिजे. आणि हा बदल तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या पण अपेक्षा करा. आणि लोक जे आहे ना, आज बघा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा, तुमच्या आतमध्ये डोकावून बघा, तुम्हाला दुसऱ्याकडून अपेक्षा आहे, तुम्हाला स्वतःकडून काहीच अपेक्षा नाही. म्हणून शब्दवर सांगता, खरी मुक्ती तेव्हा आहे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा, स्वतःचं जीवन सुधारा, स्वतःकडून अपेक्षा करा. मग स्वतःकडून अपेक्षा करणं म्हणजेच काय आहे? रूपांतर. खरं रूपांतरण स्वतःमध्ये घडून आणणार. त्याचा तुम्ही एकदा चमकायला लागलात तर तुमच्या प्रकाशामध्ये अनेक, तुमच्या ज्योतीने तुम्ही स्वतःला जर पेटवलं तर तुमच्या दिव्याने अनेकांची दिवे उजळतील, अनेकांची दिवे. पण तुम्ही कितीतरी कार्या नासवल्या, समोरच्याचा दिवा पेटेल याची गॅरंटी नाही. पेटला तरी तो टिकल याची पण गॅरंटी नाही. हॅलो, तुमच्या समोर कापूर आहे, त्याला तुम्ही पेटवला, किती वेळ पेटेल? नुसतं पेटवल्या लगेच तो आग ओढूनच घेतो, बरोबर आहे की नाही? दुसरं काय? गोवरी आहे. गोवरीला तुम्ही आखी काडीसपिटी संपीत आली तर ती पेटल, एका काडीने ते पेटणार नाही. काडीसपिटीच्या सगळ्या काड्या संपवतो, शेवटी ते तुमच्या समोर जर ओलं गवत असेल तर तुम्ही संपली तरी पेटणार नाही. म्हणजे काय? आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये बाहेरच्याला पेटवायचा प्रयत्न नाही करायचा, मग स्वतःला पेटवलं पाहिजे. ते सहज शिकतो. जे काही तुम्हाला करायचं स्वतःच्या बाबतीत करा, आत्मरूपांतरण करा, हीच मुक्ती आहे. अपेक्षांपासून मुक्ती म्हणजेच स्वतःकडून अपेक्षा करणं, आणि ही सर्वात मोठी मुक्ती आहे. आणि हीच तुमच्या जीवनातील सर्व ही शक्ती.